मुख्यमंत्र्यांच्या नागपूरची ओळख आता गुन्हेपूर होऊ लागली. दिवसेंदिवस वाढणारी गुंडगिरी, महिलांवरील अत्याचार, चोऱ्यांमुळे गृह खातं सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या शहरात राज्य कोणाचं असा प्रश्न विचारला जातोय. आज नागपूरच्या टाटा-टोपे नगर भागात ज्येष्ठ महिला जयश्री बाळ यांची हत्या करण्यात आली. बाळ यांचा मुलगा आणि सून नोकरीला गेल्यानंतर घरी त्या आणि 9 महिन्यांची नात होती. विशेष म्हणजे या हत्येनंतर त्यांच्या घरातील ऐवजाची चोरी झालेली नाही. एवढंच नाही तर जयश्री बाळ यांच्या अंगावरील दागिनेही तसेच होते. त्यामुळे हत्येचा उद्देश काय असावा याचा शोध पोलीस घेत आहेत. गृहसेविका घरी आल्यावर उघड जयश्री बाळ यांची हत्या झाल्याचं उघड झालं. या परिसराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय दिघे यांनी. म्हणजे ही जी घटना आहे ही साधारण 9:15 ते 10:30 ह्याच्या दरम्यान घडलेली आहे. महिलाच्या अंगावरून कुठल्याही प्रकारे कुठलाही दागिना गेलेला नाही आहे. घरातून कुठलीही वस्तू चोरीला गेलेली नाही. सर्व चेक करण्यात आलेलं आहे. याचा अर्थच असा आहे की ओळखीचा जो इसम कोणतरी असायला पाहिजे, ज्याला पूर्ण माहिती आहे की ह्या पिरियडमध्ये ह्या ज्या आजी आहेत ह्या एकट्या असतात आणि त्यावेळेला त्यांनी त्यांचा खून केलेला आहे. आम्ही साधारण झोन 1 सरांच्या अध्यक्षतेखाली साधारण 6 टीम फॉर्म केलेले आहेत. म्हणजे ही जी घटना आहे ही साधारण दिवसेंदिवस नागपूरमध्ये गुन्हेगारीच्या घटना घडत आहे. गुन्हेगारीचा जो ग्राफ आहे हा सतत वाढतो आहे. नागपूरमध्ये टाटा-टोपे नगर परिसरातील जयश्री बाळ यांची आज सकाळी हत्या करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आहे. डॉक्टर आनंद बाळ यांच्या त्या पत्नी होत्या. मुलगा आणि सुनेसोबत त्या इथे राहत होत्या आणि ज्यावेळी त्यांची हत्या झाली यावेळेस त्यांच्या मांडीवर त्यांची 9 महिन्याची नात होती. एकंदरीतच मोठा परिसर आहे हा टाटा-टोपे नगर आणि अशा या परिसरामध्ये एका 69 वर्षाच्या वृद्धीची हत्या होते आणि तीही गळा आवळून. आपण सुरुवातीला असं सांगण्यात येत होतं की ही हत्या जी आहे याच्या मागे चोरीचा कयास लावला जात होता. मात्र घरातली एकही वस्तू हललेली नाही आहे. फिंगरप्रिंट एक्सपर्ट देखील येऊन गेलेले आहे आणि पोलीस जे आहे ते तपास करतात. डॉग स्क्वॉड देखील येऊन गेले. पण आता मात्र हे स्पष्ट होत आहे की या घरामध्ये ही जी घराचं जे दार आहे हे पूर्ण बंद होतं. मागचं जे दार आहे तेच उघडं होतं आणि या दारातनंच ज्यांनी हत्या केली तो शिरला असावा कदाचित. कारण या घरात जी मुलगा आणि सून आहे ती सकाळी 9:30 वाजता बाहेर पडतात आणि घरातली जी मोलकरीण आहे ती 10:30 वाजता येत असते. ती जेव्हा आज सकाळी आली तेव्हा संपूर्ण दृश्य तिच्या समोर होतं. ज्यावेळेस जयश्री बाळ ह्या मृतावस्थेत दिसल्या आणि जे छोटं बाळ आहे ते रडत होतं. एकंदरीतच या संपूर्ण परिसरामध्ये वर्दळ असते. मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आहे टाटा-टोपे नगरचा हा परिसर. मात्र नेमकी हत्या ही कुठल्या कारणासाठी केली गेली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. कारण कुठलीही बाहेरची व्यक्ती घरात जर आली असेल तर ह्या मागचं जे दार आहे फक्त हे काही लोकांनाच माहिती आहे की हे मागचं दार उघडं असतं या घरामधलं, कारण त्या दिवसभर इथं एकट्या राहत असतात. असं असताना माहितीतलाच कोणीतरी असं असेल की ज्यांनी ही हत्या केली. मात्र या हत्येमागचं नेमकं कारण काय हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. कॅमेरा पर्सन दिनेश सातपुतेसह विजय दिघे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.